आणि योग्य सत्य असेल तर सत्य म्हणण्याची ताकद पण होती. आणि त्यामुळे अनेक वेळा तेव्हा जे विषय निघायचे, पालखी मार्ग बांधत असताना अडचणी यायच्या, प्रत्येक छोट्या गावातले प्रश्न ते लिहून आणायचे आणि सगळे प्रश्न ते सोडवून द्यायचे. मला ते म्हणाले की पुण्याकरता तुम्ही काहीतरी करा. त्यांच्या आणि देवेंद्रजीच्या आग्रहाखातर पुण्याकरता 3 मजली उड्डाण पुलाची 50,000 कोटीची एक योजना तयार केली. ती मंजूर झाली आणि मी त्यांना फोन केला की महानगरपालिकेची निवडणूक झाली की तुम्ही आणि देवेंद्रजी मिळून आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम घेऊ. तो त्यांचा माझा शेवटचा फोन होता. खरं म्हणजे त्यांचा अकाली जाणं हा सगळ्यांवरच फार मोठा आघात आहे, पण महाराष्ट्रावर देखील आघात आहे. निर्णय घेणारा, विकासाची दृष्टी ठेवणारा आणि निर्णयाकरता हिमतीने त्याची किंमत चुकवण्याची हिंमत दाखवणारा नेता होता. नाही तर नुसतं गोडगोड बोलून काही प्रश्न सुटत नाहीत. एखादी गोष्ट जनतेच्या हिताची असेल तर ती झाली पाहिजे याचा आग्रह, ती मला मान्य नाही, हे होणार नाही, हे स्पष्टपणे सांगण्याची त्यांची हिंमत होती. हे मी त्यांना सभागृहातही बघितलं. आणि 2009 नंतर मग मी दिल्लीत गेल्यानंतर माझं मुंबईत येणं जवळपास कमी झालं.